वळत पुढच्या बातमीकडे. विदर्भात सध्या उन्हाचा तडाखा जाणवतोय. आगीच्या भीतीनं वीज ट्रान्सफॉर्मरसाठी आता कूलर्स लागले. महावितरणनं नागपुरातील सर्व सबस्टेशन्सवर ट्रान्सफॉर्मरसाठी आता कूलर लावल्याचं आपण पाहू शकतोय. कूलर्स लावल्यामुळे ट्रान्सफॉर्मरचं तापमान कमी करण्यास मदत होते आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. नागपूरसह विदर्भातील अनेक शहरातला पारा 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेला. नागपूरसह विदर्भातील अनेक शहरातील पारा 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेला आहे आणि या उन्हात विजेच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागण्याची भीती असते. त्यामुळेच नागपुरातील सर्व सबस्टेशनला महावितरणकडून अशा प्रकारचे कूलर्स लावण्यात आलेले आहे. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. एका ट्रान्सफॉर्मरसाठी 2 कूलर्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहे. जनरली उन्हाळ्यामध्ये ट्रान्सफॉर्मरचं सामान्य तापमान जे आहे ते 55 ते 60 अंश सेल्सिअस असतं. ट्रान्सफॉर्मरचं हे तापमान असतं. परंतु उन्हाळ्यात वातावरणातलं टेम्परेचर 45 पुढे गेलं की ट्रान्सफॉर्मरचं तापमान जे आहे ते 80-85 पर्यंत जाण्याची भीती असते. अशा परिस्थितीत आग लागण्याची भीती असते. त्यामुळे हे तापमान कमी करण्यासाठी या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरला कूलर्स लावण्यात आलेले आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर.